कसं बोलले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलत. हो, ते सगळं जरी असलं तरी त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आत्ता तरी मला योग्य वाटत नाही. 2 दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह दिसत आहेत. मात्र 2 दशकांपूर्वीच बघायचं गेलं काय कारणं होती नक्की मनसे कसं आहे, तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्याचं कारण एवढंच आहे तर तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही. ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित त्याला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेबच स्वतः सांगेल. वैभव खेडेकर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमोशनला ठाकरेंचा विश्वास असा उल्लेख स्वतःचा केला होता. कारण दोनही ठाकरेंना तुम्ही व्यवस्थित ओळखता, त्यामुळे हा ठाकरेंचा विश्वासू आता पुन्हा एकदा युतीसाठी पुढे पाऊल टाकणार. मला असं वाटतं की तुम्ही वारंवार खोदून मला तेवढ्यासाठी तिथं बोलवलं त्याची मला कल्पना होती आणि म्हणून मी येत नव्हतो. पण ठीक आहे, तरी पण तुम्हाला पण काहीतरी आवश्यक असलं पाहिजे म्हणूनच मी मुद्दाम या ठिकाणी आलो. कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना. हा पण त्याचा भाग महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काही गोष्ट घडणार आहे किंवा नाही घडणार त्या विषयावरती जर तर त्या गोष्टी बोलणं उचित आहे. वरिष्ठ पातळीवरचं ठीक आहे, मात्र तुम्ही आणि संजय राऊत दोघे बोलणार आहात का? हे मला वाटतं की मी मित्र म्हणून तर आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो, पण पक्ष या विषयावरती माझं काही भाष्य आता नांदगावकर साहेब, आज वैभव खेडेकर आणि राज ठाकरे यांची बैठक नियोजित आहे. नेमकं काय निघेल असं वाटतंय? मला कल्पना नाही असेल. मला खरंच कल्पना नाही असेल मीटिंग कारण तो भेटायला त्यांनी वेळ मागितला त्यांनी असेल. समाज माध्यमावरती जाहीर नाराजी प्रकट केली. हा पण ठीक आहे, कार्यकर्ता आहे पण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या कुटुंब प्रमुखाशी बोलावं म्हणून त्याप्रमाणे ते कुटुंब प्रमुखाशी बोलायला येणार असतील. त्यांच्या मनात काय असेल ते बोलून पण घेतील. साहेब, जसं खेडेकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय, तसं तुर्डे यांची नाराजी देखील दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. नाही, मी वैभव खेडेकरांशी बोललो, तुरडेंशीही बोललो. शेवटी कसं आहे की कोणाच्या मनात नेमकं काय असतं आणि काय बोलतं ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे मी आता कसं सांगू तुमच्या मनात नेमकं काय चाललंय. परंतु सर, शरद पवार जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारताना एक वक्तव्य केलं आहे की राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होते परंतु मतांमध्ये परिवर्तन होत नाही. उद्धव ठाकरेंचं मतांचं परिवर्तन उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचं वक्तव्य त्यांनी केलं. आता पवारसाहेब बोलल्यानंतर पवारसाहेबांवरती मी भाष्य करणं उचित आहे का? माझी उंची केवढी, साहेबांची उंची केवढी, त्याला उंचीचा पण तुम्ही विचार करा ना. मी काही एवढा मोठा माणूस नाही हो. त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव. नांदगावकर साहेब, एक प्रश्न असा आहे, मनोमिलनाची चर्चा आहे मनसे आणि सेने. तुमच्या मनात काय चालेल, तुम्हाला काय वाटतं? माझ्या मनात काय झालं ते विषय येत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला मी पक्षप्रमुख एका पक्षाला मी वाहून घेतलेलं आहे तर पक्षप्रमुखाच्या जे मनात असतात तेच माझ्या मनात असणार. की त्याच्या पलीकडे मला वैयक्तिक मत असू शकत नाही ना. एक पक्षाचं मत हे माझं मत असू शकतं. राजसाहेबांचं मन तुम्ही ओळखताय असं म्हटलं जातं. हा, ते ओळखतो जर या म्हणून मग अशी बोललो ना, मी ओळखत जरी असतो तरी सुद्धा मला जर काही माहीत असेल असं तुमचा अंदाज आहे आणि मला बोलायचं नसेल तर तुम्ही काय करणार सांगा. तुम्ही उगाच आपलं काय ते आता हिंदी झालं सर. आपण जी दृश्य आता पाहत होतात ती बाळा नांदगावकर यांची होती. बाळा नांदगावकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उपाध्यक्षांची आज बैठक शिवतीर्थावर बोलवण्यात आलेली आहे ज्याला बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते. महाराष्ट्रभरातले उपाध्यक्ष